सातवा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपला चाललेला आहे. 7th क्वेश्चन आपल्याला बघायचा या ठिकाणी काय कशा पद्धतीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सर्वांनी लक्षात घ्या. 7वा क्वेश्चन आपला चालू आहे. प्रश्न काय म्हणतो 7वा. ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Point P is on base BC such that PC is equal to 1/3 BC if AB is equal to 6 cm. Find AP. बघा, ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे. बघा ट्रायंगल दिला इथं ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे त्याच्या पूर्ण साईड ज्या आहेत बेटा, त्याच्या पूर्ण ज्या साईड आहेत त्या साईड इक्वल असतात. ही 6 म्हणल्यानंतर ही पण 6 येणार खालची. लक्षात आलं. आणि अँगल जे आहेत ते सगळे 60 येणार, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये अशा पद्धतीचा नियम असतो. पॉइंट P इज ऑन बेस BC. हा पॉइंट P जो आहे हा बेस BC ला आहे बेटा. पॉइंट P कुठे आहे तर हा बेस BC ला आहे. PC इज इक्वल टू, मग या ठिकाणी जो इथं ABC ट्रायंगल मध्ये PC जो निघतो इथं पॉइंट PC BCच्या ह्याच्यामध्ये, तर हा PC आहे ह्या BCच्या थर्ड, बरोबर आहे. BCच्या 1/3 म्हणजे PC इज इक्वल टू 1/3 BC. अरे बाबा या BCच्या हा 1/3 आहे म्हणजे असं 3 पाडले तर हा PC जो आहे हा 1/3 येतो या BCच्या. इफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर फाइंड द AP. आपल्याला काय म्हणलंय पोरो इथं लक्ष द्या सर्वांनी. इकडे बघा प्रश्नामध्ये प्रश्न समजून सांगितला. PC इज इक्वल टू 1/3 BC झालं. AB इज इक्वल टू 6 फाइंड AP म्हणलंय. आता सोल्युशन बघायचंय. आता हा प्रश्न सांगितलाय आपण, फिगर लक्षात आली. आता मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं बेटा, सोल्युशन घ्यायचंय. काय सोल्युशन आहे. ड्रॉ सेगमेंट AM परपेंडिक्युलर टू साइड BC. हा जो तुम्हाला AM दिसतोय बेटा, हा ड्रॉ सेगमेंट AM परपेंडिक्युलर टू साइड BC. या BC या बेसला, या BC या साइडला हा AM हा परपेंडिक्युलर टाकायचा. AM परपेंडिक्युलर टाकायचा. ड्रॉ सेगमेंट AM परपेंडिक्युलर टू BC. ट्रायंगल ABC. आता म्हणा हे परपेंडिक्युलर टाकलं की म्हणा ट्रायंगल ABC हा या ठिकाणी काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. ड्रॉ सेगमेंट AM परपेंडिक्युलर टू साइड BC. ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्यानंतर AB इज इक्वल टू, म्हणजे साइड घ्या सगळ्या समान आहेत. AB इज इक्वल टू BC, BC इज इक्वल टू AC, AC इज इक्वल टू, आता हे 6 सेंटीमीटर आहे. 6 सेंटीमीटर याला पहिला नंबर दिला मी. साइड्स ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. साइड्स ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. पुढे बेटा, पुढे या ठिकाणी मी काय म्हणलं, अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. बेटा अँगल C बघा, हा अँगल C, हा अँगल B आणि हा अँगल पूर्ण इकडचा, तर असे सगळे मिळून हे अँगल 60 डिग्रीचे होतात. कारण इक्विलॅटरल ट्रायंगल, अरे बाबा इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाजू आणि साइड, बाजू म्हणजे साइड आणि अँगल मीन्स कोन, ते 60 डिग्री असतात. कळलं. आणि तिन्ही कोणांची बेरीज, द सम ऑफ ऑल अँगल इज 180 डिग्री. मग या ठिकाणी आपण हे AM या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर टाकलं होतं बेटा. आता या ठिकाणी पुढच्या स्टेपला म्हण इन ट्रायंगल AMC. लक्षात ठेव आपल्याला AP काढायचंय. लक्षात ठेव आपल्याला AP काढायचंय, हे काढायचंय. मग आपण हे काढायच्यामुळे ह्या ट्रायंगल मध्ये आलो. AMC इन ट्रायंगल AMC. आता तिन्ही AMC मध्ये, ह्या AMC या ट्रायंगल मध्ये M चं माप, C चं माप, A चं माप सांगून दे. बघा मला पहिल्यांदा M वाचायचं म्हणजे मी काय म्हणणार, अँगल AMC, पुन्हा नंतर मला C वाचायचंय, अँगल ACM प्लस करायचं, पुन्हा नंतर प्लस A वाचायचं आहे, AMC ACM आणि MAC हे प्लस केले आणि तिघा या कोणांची बेरीज. हा सुद्धा प्रत्येक कसला का राईट अँगल ट्रायंगल असे ना, का कसला का इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, कसला जरी ट्रायंगल असला त्या तिन्ही कोणांची बेरीज बेटा 180 डिग्री येते. त्याच्यामुळे हा जो इथे ट्रायंगल बनतो AMC, या त्याची बेरीज 180 डिग्री. सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल या ठिकाणी AMC दे 90 डिग्री, ACM दे 60 डिग्री, प्लस MAC ला दे जशास तसा इथं इज इक्वल टू 180 डिग्री दे. 90 डिग्री प्लस 60 डिग्री येते 150 डिग्री, प्लस MAC इज इक्वल टू 180 डिग्री. लक्षात आलं बेटा. हे किती आलं, ह्या दोघांची बेरीज 150 आणि हे MAC प्लस 180. आता पुढच्या पेजवर येऊयात, बघूयात.
पुन्हा काय रे, ते दोघांची बेरीज केली किती आली 150 प्लस MAC. आता अँगल ए काढायचा आहे. अँगल ए कुठे आहे हे बघा, अँगल ए, हा अँगल ए निघतोय. किती निघतो रे अँगल ए? अँगल MAC 180 मधून 150 काढा, 180 मधून 150 काढा, 30 उरलं. हे 30 डिग्री जे आहे ते अँगल MAC आहे. अरे बाबा इथं लक्ष दे, फोकस कर. MAC अँगल ए आला, मधला वाचायचा. अँगल म्हणल्यानंतर मधला वाचायचा. अरे बाबा किती आला? 30 डिग्री आला. मग मला सांग, हे 90 डिग्री, हे 60 डिग्री, हे 30 डिग्री. 30 60 90, 30 60 90. लक्षात आलं? मग 30 60 90 चा थेरम आठवला का? बघा, ट्रायंगल AMC 30 60 90 ट्रायंगल थेरम. आता मग ह्याच्यामध्ये हा AMC आपण काढला तर AM इज इक्वल टू किती असणार आहे? 60 डिग्री. बघा 60, सी अँगल किती आहे बेटा? 60 आहे. 60 च्या अपोजिटची साइड कोणती आहे? पोरं म्हणतील AP आहे की. अरे गाढवा, ट्रायंगल AMC आहे. या ट्रायंगल मधला सांग 60 डिग्रीच्या अपोजिट किती आहे? AM आहे. मग AM इज इक्वल टू √3/2 AC. AM इज इक्वल टू √3/2 AC. साइड अपोजिट टू 60 डिग्रीच्या अपोजिटची AM साइड आहे, त्याच्यामुळं AM इज इक्वल टू √3/2. हा 30 60 90 चा थेरम आहे. ह्याचं ऍप्लिकेशन यूज केलंय. AM काढला आपण, √3/2 AC. AC किती आहे बेटा? सर्वांना माहिती. AC या ठिकाणी किती आहे? 6 आहे. AC 6 आहे. हे 2 होतं, बरोबर आहे. बेक बे बेत्रिक 6, हे 3 आलं बेटा. या ठिकाणी 3√3. आन्सर किती आलं? AM इज इक्वल टू 3√3. AM इज इक्वल टू आन्सर किती आलं? हा AM किती आलं बेटा? 3√3. त्याच्यानंतर आता MC बघा, MC कुणाच्या अपोजिटची साइड आहे रे? हा 60 डिग्रीच्या ही होती. अँगल ए किती काढलाय? अँगल ए 30 डिग्री काढलाय का नाही? अँगल ए, हे अँगल ए च्या अपोजिट आहे MC. अँगल ए च्या अपोजिट आहे MC. अरे बाबा, मग मन या ठिकाणी MC इज इक्वल टू 1/2 BC. MC इज इक्वल टू 1/2 BC. MC इज इक्वल टू 1/2 BC. BC किती आहे? 6 आहे. हा BC, हा 6, हा 6 आणि हा टोटल BC 6. अरे ह्या 6च्या अर्ध आहे 1/2 BC, कारण साइड अपोजिट टू 30 डिग्री आहे. MC आलं 3. ह्याला बेकबे बेत्रिक 6. हे 3 3 1 जा 3. लक्षात आलं? किती आलं आन्सर? 3 सेंटीमीटर आलं. लक्षात आलं? आणि पुन्हा नंतर PC तुम्हाला सर्वांना माहिती, आपल्याला क्वेश्चन मध्येच दिला होता बेटा. हा जो PC आहे, PC किती आहे? 1/3 BC आहे. लक्षात आलं? म्हणून या ठिकाणी मी म्हणलं, म्हणून या ठिकाणी काय म्हणलं मी? PC इथं बघा, PC इज इक्वल टू 1/3 BC गिवन त्यांनी दिले. PC काढायचं आपण 1/3. BC किती आहे? 6 लिहिलं. 3 1 3, 3 2 6. PC किती आलं बेटा? 2 आलं. लक्षात आलं? PC किती आलं? 2 आलं. ओके, PC किती आलं कळलं का? या ठिकाणी PC किती आलं बघा, PC किती आलं बघा? 2 आलं. PC 2 आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला MP काढायला येते का बघा बरं? MP प्लस PC. MP प्लस PC काय होणार आहे? MPC होतं का नाही? हे MPC टोटल, बरोबर आहे. MP आपण काढूयात. MP दिलं नाही, MP काढायचं आपल्याला. हे MP काढायचं असेल तर MP इथं ठेवा. MP प्लस PC. PC किती आहे? 2 आहे. हे किती आहे? आणि MPC किती आहे? टोटल MC किती आहे? MC, बरोबर आहे. MC, हा MC आहे पहा. हा इथं किती आहे? हा MC किती आहे इथं? MC किती आहे इथं बेटा? हे बघा, हा MC इज इक्वल टू MP प्लस PC. MP काढायचा आहे. PC 2 दिलाय, MC 3 दिलाय. MC 3 आहे. ह्या 3 मधून 2 काढा, 3 मधून 2 काढा. MP निघतो. MP निघाला 1. MP निघाला 1. PC 2 होता, हा MC 3 होता. ठीक आहे. मग या ठिकाणी MP निघाला 1. MP 1 निघाल्यानंतर पुढे आता काय काढायचं आपल्याला? पुढे इन ट्रायंगल AMP म्हणा. हा ट्रायंगल आहे बघा. मी मागच्या स्लाइडवर फिगर पुढे कंटिन्यू केलेली आहे. 30 फिगर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पाठीमागे जाणं लागत नाही. इथंच 30 सेम फिगर आहे, डबल काढलेली आहे. त्यामुळे इथं बघा, पुन्हा काय काढायचं आपल्याला? आपल्याला AP काढायचं होतं. इन ट्रायंगल AMP. पुन्हा ह्या ट्रायंगल मध्ये या. इन ट्रायंगल AMP, इन ट्रायंगल AMP, इन ट्रायंगल AMP. आपण AMC मध्ये होतो इतक्या वेळ. पुन्हा AMP मध्ये या. इन ट्रायंगल AMP. अँगल AMP इज इक्वल टू 90 डिग्री. AMP इज इक्वल टू 90 डिग्री. हे सर्वांना माहिती आहे. आपण परपेंडिक्युलर टाकलं होतं, त्याच्यामुळं AMP मध्ये M अँगल किती आहे बेटा? 90 डिग्री आहे. त्याला कन्स्ट्रक्शन म्हणून म्हणा. आता ह्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करू शकतो का रे? मी हे मेजरमेंट काढलं, तर
तर आता मला हे काढण्यासाठी मी पायथागोरस काढू शकतो एएमपी मध्ये बाय पायथागोरस थेरम म्हणा. एपी स्क्वेअर आपल्याला एपीच काढायचं ना. एपी स्क्वेअर इज इक्वल टू एएम स्क्वेअर प्लस एमपी स्क्वेअर. एपी स्क्वेअर इज इक्वल टू एएम स्क्वेअर प्लस एमपी स्क्वेअर. कारण हा एएमपी आपण काढला का नाही इथं एएमपी मध्ये आलो. मग चला बरं एपी स्क्वेअर इज इक्वल टू एएम किती आहे बेटा 3√3 चा स्क्वेअर. एमपी म्हणजे एमपी किती आहे 1 काढले आपण 1 चा स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी आपण इथं हे प्रूव्ह केलेलं होतं एपी. आता हे इथं कधी लक्षात घ्या मी तुम्हाला ट्रिक सांगितले. थोडंसं तुमच्या थोवाडे इकडे लक्ष द्या. सर्वांनी माझ्याकडे फोकस करा. माझी खूप तळमळ आहे. प्रत्येक गोष्ट इच अँड एव्हरीथिंग समजून सांगतोय. जॉमेट्री एवढं सोपं नाहीये. जगात कोणीच एवढं सोपं तुम्हाला सांगू शकणार नाही. लक्षात घ्या बेटा हा जो रूट आहे आणि हा स्क्वेअर आहे. कधी पण हा रूट आणि स्क्वेअर आला तर हे दोन्ही ह्याच्यासाठी कट करायचे. ठीक आहे. ह्या 3 चा स्क्वेअर का ह्या 3 चा स्क्वेअर करा आधी 9 येणार आहे. आणि हा रूट आणि स्क्वेअर कट करून टाका. फक्त मधला लिहून टाका इथं. कारण हे आणि हे आले की ट्रिक सांगतो. हे आणि हे आले की कट करायचे सोबत. ह्या 3 चा तर होलचा स्क्वेअर केलाच पण हा रूट आणि स्क्वेअर ह्या 3 साठी कट केला 3 राहिला. 9 3 जा 27 1 चा स्क्वेअर 1 27 प्लस 1 28 झालं. एपी चा स्क्वेअर किती आला बेटा एपी चा स्क्वेअर 28 ला मी कसं लिहिलं एपी स्क्वेअर इज इक्वल टू 10 to 8 ला असं लिही 4 into 7 बरोबर आहे. 4 into 7 28 बरोबर आहे. मग 4 कुणाचा स्क्वेअर आहे बेटा 4 2 चा स्क्वेअर आहे. त्याला काढा मी बाहेर काढलं त्याला. हा एपी स्क्वेअरला आता आपण टेकिंग स्क्वेअर रूट म्हणून देअरफोर म्हणून लिहून घ्या. देअरफोर म्हणून लिहून घ्या. ह्या 4 into 7 ला 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर आहे. त्याच्यामुळे इथला स्क्वेअर काढा. हा एपी ला एपी लिहिला कारण आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचे. एपी ला एपी लिहिला. 28 ला आधी मी 4 into 7 फोल्ड करून लिहिलं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं. 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर आहे. 7 कशाचा स्क्वेअर आहे कशाचाच नाही. त्याच्यामुळे √7 लिहिलं आणि मग हा इथला स्क्वेअर टाकला. इथं √7 लिहिलं. हा 4 आहे 2 चा म्हणून 2 लिहिलं. एपी इज इक्वल टू 2√7 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी हा एपी किती आला 2√7 सेंटीमीटर. कळलं का बेटा. हे जर तुम्हाला लक्षात आलं मोठं होतं हे एक्झाम्पल. जर तुम्हाला वाटलं की परत एकदा 2-3 वेळेस बघायचंय अरे इतकं सुंदर सिंपल पद्धतीनं तुम्हाला एक स्टेप एवढी छान एक्सप्लेन करून सांगितले बेटा तुम्हाला परत काहीच करावं लागणार नाही. फक्त मी तुम्हाला सांगतोय ना तुम्ही रोज 1-1.5-2 तास माझे व्हिडिओ बघत चला बेटा. आयुष्यामध्ये तुम्हाला एवढं मोठं यश मिळेल या बेसिक कन्सेप्टच्या जोरावर. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. खूप तळमळीनं सांगतोय मी ही गोष्ट. लक्षात येते मला. तुम्हाला माहिती आहे का मला मागच्या महिन्यामध्ये मला कोरोना झाला होता तरी देखील मी तुम्हाला शिकवलेला आहे. हा स्टुडिओमध्ये येऊन ओरडून शिकवलेला आहे. माझ्या मुलांचं असं लक्ष कॉन्सन्ट्रेट करून घ्यावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता बेटा. लक्षात येतं. त्यामुळे खूप तळमळ जिद्द ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. लक्षात आलं कळलं हे सर्वांना. हा मुद्दा आला लक्षात बेटा. हा मुद्दा आला लक्षात. हे कशा पद्धतीने आहे तर इथे पहिल्यापासून एकदा तुम्ही बघून घ्या. हे पहिल्यापासून आपण कशा पद्धतीने सोडवलेलं आहे हे एक्झाम्पल स्टार केलेलं एक्झाम्पल आहे ते पहिल्यापासून तुम्ही बघू शकता. काय म्हणलेलं आहे स्टार केलेलं एक्झाम्पल आहे बघून घ्या बेटा. एकदा बघून घ्या सर्वांनी. बघून घ्या काय काय केलेलं आहे याच्यामध्ये. फर्स्ट पेज आहे त्याच्यानंतर सेकंड पेज आहे. सेकंड पेज बघून घ्या. खूप छान पद्धतीनं तुम्ही सर्वजण करताय. आपल्याला सर्वांना मिळून अभ्यास करायचा बेटा. लक्षात आलं सर्वांना. छान. चला लक्षात घ्या सर्वांनी. थर्ड पेज घ्या. ओके चला आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे. नेक्स्ट बघायचा आहे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 8वा क्वेश्चन चाललाय आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 8वा. काय म्हणतो 8वा क्वेश्चन बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव्ह दॅट PM इज इक्वल टू PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू A. बघा काय म्हणले PM इज इक्वल टू PN. हे PN इज इक्वल टू किती आहे √3 इंटू A. हे जे आहे ते इंटू आहे बरं का मल्टिप्लिकेशन आहे. √3 इंटू A. ठीक आहे √3 इंटू A. हे कसं आहे माहिती हे √3 इंटू A आहे. ठीक आहे ह्याला तुम्ही असं व्यवस्थित लक्षात घ्या. हा इंटू मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे बेटा हे मल्टिप्लिकेशन आहे.
प्रूफ करायचे पीएम इज इक्वल टू पीएन, पीएम इज इक्वल टू पीएन, हा पीएम इज इक्वल टू पीएन किती आहे हा √3 इंटू ए म्हणजे ते मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, चला प्रूफ करूयात, बघूयात काय याच्यामध्ये विशेष सांगितलेलं आहे. सोपा आहे एक्झाम्पल, घाबरायचं नाही, माझ्याकडे बघायचंय, एक एक गोष्ट मी समजून सांगणार आहे. ठीक आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर मध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे, पीएमएन दिलेला आहे. बघा प्रूफ डायरेक्ट लिहूयात, आता आपण प्रूफ लिहूयात. पी क्यू इज इक्वल टू पी आर इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू क्यू एम इज इक्वल टू आर एन. किती दिलेलं आहे बघा, पी क्यू इज इक्वल टू पी आर, पी क्यू इज इक्वल टू पी आर किती दिलाय, हा ए दिलाय, हा ए दिलाय, म्हणजे पी क्यू इज इक्वल टू पी आर. जिथं जिथं ए दिलाय तिथं आपण ते इक्वल दाखवलं. पी क्यू इज इक्वल टू पी आर, पुन्हा पी आर इज इक्वल टू, हे बघा हा पी क्यू इज इक्वल टू पी आर, त्याच्यानंतर क्यू आर, त्याच्यानंतर क्यू आर, हा जो क्यू आर आहे बघा ए दिले का नाही इथं, हा इथला क्यू आर म्हणजे पी क्यू इज इक्वल टू पी आर इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू क्यू एम. बरोबर आहे, हा क्यू एम आणि त्याच्यानंतर हा आर एन. लक्षात येतं, हे सगळे ए आहेत, हे सगळे किती आहेत बेटा ए, हे गिवन मध्ये दिले, ह्याला फर्स्ट नंबर दिला आपण. पी क्यू इज इक्वल टू पी आर, पी क्यू इज इक्वल टू पी आर, त्याच्यानंतर क्यू आर इज इक्वल टू, त्याच्यानंतर इज इक्वल टू क्यू एम आणि त्याच्यानंतर इज इक्वल टू आर एन. हे सगळे किती आहेत, ए आहेत, गिवन दिलं. कन्सिडर ट्रायंगल पीएमआर. आता आपण पीएमआर या ट्रायंगल मध्ये या. कन्सिडर ट्रायंगल पीएमआर, कन्सिडर ट्रायंगल पीएमआर, ह्या ट्रायंगल मध्ये आलो आपण. कन्सिडर ट्रायंगल पीएमआर, क्यूएम इज इक्वल टू क्यू आर, क्यूएम इज इक्वल टू क्यू आर. बघा पीएमआर या ट्रायंगल मध्ये क्यूएम इज इक्वल टू क्यू आर, क्यूएम इज इक्वल टू क्यू आर, क्यूएम इज इक्वल टू क्यू आर. लक्षात आलं, क्यूएम इज इक्वल टू क्यू आर, कारण इथंच म्हणलेलं आहे क्यूएम इज इक्वल टू क्यू आर. हे बघा हा क्यूएम आणि क्यू आर फ्रॉम 1 म्हणलं, ज्याला आपण 1 नंबर दिलं होतं इथं. सेगमेंट पी क्यू इज अ मीडियन, सेगमेंट पी क्यू इज अ मीडियन. ह्या पीएमआर मध्ये हा पी क्यू जो आहे तो मीडियन आहे. लक्षात आलं, सेगमेंट पी क्यू इज अ मीडियन, सेगमेंट पी क्यू इज अ मीडियन. त्याच्यानंतर म्हणा सेगमेंट पी क्यू इज अ मीडियन आहे, त्याच्यानंतर म्हणा देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, ह्याच्यामध्ये बाय अपोलोनियस थेरम म्हणा, बाय अपोलोनियस थेरम पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. बघा पीएम स्क्वेअर, ह्या पीएम आर ट्रायंगल मध्ये म्हणलंय आपण पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. आपण अपोलोनियस थेरमला दोन साइडचा स्क्वेअर करतो तो का नाही, पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर, पीएम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, पीएम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2pq स्क्वेअर इज इक्वल टू, हा मीडियन कोणता आहे पी क्यू, पीएम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2pq स्क्वेअर इज इक्वल टू 2pq स्क्वेअर प्लस 2mq स्क्वेअर प्लस 2qm स्क्वेअर. mq म्हणा किंवा qm म्हणा, पीएम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2pq स्क्वेअर इज इक्वल टू, हा मीडियन 2pq स्क्वेअर आणि हा 2qm स्क्वेअर, हा 2qm स्क्वेअर. लक्षात आला. पीएम स्क्वेअर किती दिलाय, दिला नाही आपल्याला, जशाच तसं लिहा. पीएम स्क्वेअर, पी आर स्क्वेअर किती आहे बेटा, पी आर ए आहे, ए स्क्वेअर द्या. 2pq स्क्वेअर, pq किती आहे, ए दिले, ए चा ए लिहा इथे, ए स्क्वेअर 2a स्क्वेअर, 2 ला 2 लिहा. qm स्क्वेअर कुठे आहे, हे बघा हा qm पण ए आहे, ए स्क्वेअर द्या. मग या ठिकाणी किती आलं, लक्षात घ्या, हा 2a चा स्क्वेअर आणि 2a चा स्क्वेअर, ह्या दोघांची बेरीज 4a स्क्वेअर झाली. लक्षात आलं, हा 2a चा स्क्वेअर आणि 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर, हे 2 आणि 2 4, 4a स्क्वेअर. आणि मग हा a स्क्वेअर जो इथला प्लस मध्ये होता तो मी इकडे आणला निगेटिव्ह मध्ये, म्हणजे हा पीएम ला पीएम जशाच तसा राहिला, इज इक्वल टू ला इज इक्वल टू हे घेतलं, हा a स्क्वेअर इकडे आला, मायनस ए झाला, प्लस वाला इकडे जाऊन इज इक्वल टूच्या इकडे होता, इज इक्वल टूच्या राईट हँडला आला, बरोबर आहे, RHS ला आला, मायनस मध्ये घेतला आणि ह्या दोघांचं 4a स्क्वेअर मायनस ए, ह्या 4a स्क्वेअर मधून एक ए स्क्वेअर गेला, किती राहिला, 4 मधून 1 गेला, 3a स्क्वेअर राहिला, 4a स्क्वेअर मधून a स्क्वेअर गेला, 3a स्क्वेअर राहिला. पीएम स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर. पीएम किती आला, स्क्वेअर काढा बेटा, पीएम किती आला, फक्त पीएम आला, स्क्वेअर काढल्यानंतर इथं √3 हा स्क्वेअर कट झाला इंटू ए. पीएम इज इक्वल टू √3 इंटू, पीएम इज इक्वल टू √3 इंटू ए झाला का नाही, हा पीएमचा हा स्क्वेअर कट केला, हा स्क्वेअर कट केला, 3 कशाचा स्क्वेअर नाही म्हणून रूट दिला. पीएम इज इक्वल टू √3 .a, म्हणजे हे काय मल्टिप्लिकेशन आहे, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आहे. पीएम इज इक्वल टू
√3 इंटू ए. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना. PM इज इक्वल टू, आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू ए. आता या ठिकाणी मी म्हणू शकतो का, देअरफॉर म्हणू शकतो का, PM इज इक्वल टू PN, बरोबर आहे. PM इज इक्वल टू PN म्हणू शकतो, PM इज इक्वल टू PN म्हणू शकतो का, मला सांगा बरं. PM इज इक्वल टू PN, या ठिकाणी मी डेफिनेटली PM इज इक्वल टू PN म्हणू शकतो. ओके, PM इज इक्वल टू PN, देअरफॉर म्हणा PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू ए, असं या ठिकाणी आपलं आन्सर येऊन जातं. कळलं का सर्वांना हे, मला सांगा बरं. देअरफॉर म्हणून आपण किती सोपं आहे, बाय अपोलोनियस फक्त यूज करायचा आणि डायरेक्टली मी इथं म्हणू शकतो असं देअरफॉर म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण सोडून घेतलं. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा कशा पद्धतीनं ट्रायंगल सिलेक्ट करायचा आहे, ए कशा पद्धतीनं दाखवायचा आहे, अपोलोनियस कुठं यूज करायचा आहे, आणि डायरेक्टली PM इज इक्वल टू √3 इंटू ए काढलं की मग आपण PM इज इक्वल टू PN, बरोबर आहे. कारण हा जो आहे हा जवळपास इक्विलॅटरल ट्रायंगल टाइप आहे आणि त्याच्यामध्ये PM इज इक्वल टू हा PN असणार आहे, त्यामुळे PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू ए असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. ठीक आहे, कळलं सर्वांना. काही डिफिकल्टी होती बेटा, काही सुद्धा याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये. ओके, काही सुद्धा नाहीये, लक्षात घ्या परफेक्टली. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना. चला, याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुठला क्वेश्चन आहे, 9th क्वेश्चन आहे बेटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th क्वेश्चन. ओके, काय म्हणतो रे 9th क्वेश्चन. 9th क्वेश्चन काय म्हणतो बघा. Prove that the sum of square of the diagonals of parallelogram is equal to the sum of square of its sides. काय म्हणले, prove that, proof करायचंय, prove that the sum of the squares of diagonals, the sum of the squares of diagonals, the sum of the squares of diagonals ABCD हा पॅरलोलोग्राम आहे. ABCD हा पॅरलोलोग्राम आहे. Prove that sum of square of the diagonals of parallelogram हा पॅरलोलोग्राम आहे, त्याचे डायगोनल आहेत AC आणि BD, बरोबर आहे. इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स, इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स, बरोबर आहे. आता हे आपल्याला प्रूफ करायचंय, लाईक थेरम टाइप लिहायचंय. ठीक आहे, कसं लिहायचं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा लिहा, गिवन लिहा. गिवन मध्ये काय लिहिलात, quadrilateral ABCD is a parallelogram. Quadrilateral ABCD हा पॅरलोलोग्राम आहे. ABCD इज अ पॅरलोलोग्राम. पुढचं काय रे, दुसरं डायगोनल्स AB अँड AC इंटरसेक्ट ॲट O. ह्याच्यामध्ये डायगोनल कोणते आहेत, AC एक डायगोनल आहे आणि BD एक डायगोनल आहे. AC एक डायगोनल आहे. डायगोनल म्हणजे असे झालेले बेटा, डायगोनल म्हणजे असे. ठीक आहे, स्क्वेअर मध्ये किंवा क्वाड्रिलॅटरल मध्ये असे एकमेकांना हे छान, आणि ते इंटरसेक्ट कुठे होतात, O या पॉइंट मध्ये. डायगोनल AB आणि AC इंटरसेक्ट ॲट O, जे फिगर मध्ये सांगितले ते गिवन लिहिलं. आता महत्वाचं आहे टू प्रूफ काय करायचं होतं ते इथे लिहिलं. टू प्रूफ डायगोनल बघा. प्रूफ दॅट द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स, ह्या दोघांच्या डायगोनलचा समचा स्क्वेअर, ह्या दोन डायगोनल लिहा. AC स्क्वेअर, बरोबर आहे, AC स्क्वेअर पहिला डायगोनल, पुन्हा BD चा स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. सम म्हणले की नाही, म्हणून हे सम म्हणल्यानंतर इथं सम आलं बघा. डायगोनल, पहिली डायगोनल आहे AC, दुसरी डायगोनल आहे BD, आणि त्यांचा समचा स्क्वेअरचा सम AC चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर. हे कशाच्या इक्वल आहे, इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स, बरोबर आहे. पूर्ण साइडच्या म्हणजे इज इक्वल टू कशा बरोबर आहे, साइडचे स्क्वेअर, साइडच्या स्क्वेअर त्याचा सम, बरोबर आहे. सम कशाचा म्हणलाय, साइडच्या स्क्वेअरचा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स. मग सगळ्या साइड घ्या, AB साइड घेतली, AB स्क्वेअर प्लस करा, पुन्हा सम करायचंय BC स्क्वेअर, पुन्हा CD स्क्वेअर आणि AD स्क्वेअर. हे आपल्याला प्रूफ करायचंय बेटा, हे आपल्याला इम्पॉर्टंट होतं, हे प्रूफ करायचंय. लक्षात आलं टू प्रूफ मध्ये काय येते, टू प्रूफ मध्ये काय येते, लक्षात आलं का बेटा. चला, व्हेरी गुड, खूप छान, टू प्रूफ मध्ये आलं. आता पोरांनो लक्ष द्या, थोडंसं फोकस करा बेटा. ए बाबा फोकस कर, फोकस माझ्याकडे ठेव. लक्षात आलं, प्रूफ बघ बेटा, प्रूफ बघ. पोरींनो प्रूफ बघा. Quadrilateral ABCD is parallelogram.
quadrilateral ABCD, quadrilateral ABCD, quadrilateral ABCD is a parallelogram. quadrilateral ABCD हा D आहे बेटा. quadrilateral ABCD is parallelogram given म्हणलं CD is equal to AB आणि AD is equal to BC. CD is equal to बघा CD is equal to AB आणि AD is equal to BC. लक्षात आलं. अपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल. पॅरलोग्राम म्हणल्यानंतर बेटा जसं स्क्वेअरच्या ऑल साइड इक्वल असतात तसं बेटा पॅरलोग्रामला ही साइड आणि ही साइड, ही साइड आणि ही साइड म्हणजे AD इज इक्वल टू BC, AB इज इक्वल टू DC. मग तेच लिहिलं मी इथं AB इज इक्वल टू CD किंवा DC म्हणा, AD इज इक्वल टू BC. अपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल म्हणलं. त्याच्यानंतर म्हणलं आल्सो डायगोनल मध्ये काय सांगायचं मग आल्सो AO इज इक्वल टू हा जो आहे बेटा हा AO जे आहे बघा हा AO आणि OC हा AO आणि OC जो आहे बेटा जो O पॉइंट मध्ये हा पूर्ण AC हे जे AC आहे AC ह्या AC चे अर्धे आहेत का नाही हे AO आणि OC बरोबर आहे. AO आणि OC हे 1/2 AC आहे बरोबर आहे बेटा. हा AO आणि हा OC ह्या AC च्या अर्धा आहे. हा AO आणि OC हे अर्धे आहेत ह्या AC च्या म्हणून AO इज इक्वल टू OC 1/2 AC याला थर्ड नंबर दिला. पुढे म्हणा ह्या BD मध्ये म्हणा BO आणि OD 1/2 BD बरोबर आहे. BO आणि OD 1/2 BD बरोबर आहे. हा बेटा BD आहे 1/2 BD. लक्षात आलं. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर म्हणतात. याला हे लक्षात ठेवायचं. इथं ह्याचं रिझन आहे डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर आणि अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल. इथपर्यंत आलो बेटा. इथपर्यंत आलो आपण. पुढे चला. आता पुढे काय मग पुढे लक्षात घ्या. पुढे आहे इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC ह्या ट्रायंगल मध्ये या बेटा इन ट्रायंगल ABC ए बाबा लक्ष दे. इन ट्रायंगल ABC आता मन इन ट्रायंगल ABC सेगमेंट BO इज द मीडियन बरोबर आहे. बाय डेफिनेशन सेगमेंट BO इज द मीडियन. अरे बाबा लक्षात घे ह्या ABC या ट्रायंगल मध्ये हा जो बेटा हा AO आणि OC इक्वल करतो का नाही हे बघा हा AO आणि OC मग हा जो BO आहे बेटा हा मीडियन असणार आहे बरोबर आहे. इन ट्रायंगल ABC हा BO जो आहे BO इज अ मीडियन बाय डेफिनेशन. आता मग मी म्हणू शकतो का अपोलोनियस थेरम ABC या ह्याच्यामध्ये अपोलोनियस थेरम बाय अपोलोनियस थेरम AB² इज इक्वल टू BC². अरे बाबा हा एक साइड हा असा ट्रायंगल झाला का बेटा असा ट्रायंगल बघा हा ABC इकडची एक साइड इकडची एक साइड इकडची एक साइड इकडची एक साइड मग बाय अपोलोनियस थेरम यूज करा त्याच्यामध्ये AB² प्लस BC². अरे बाबा AB² प्लस BC² इज इक्वल टू 2BO² प्लस 2OC² बरोबर आहे. इज इक्वल टू 2BO² प्लस 2OC². लक्षात आलं. हा देअरफॉर म्हणा AB² ला AB² लिहा BC² ला BC² लिहा आणि परत हा 2 ला 2 लिहा. BO² ला काय लिहिणार रे बेटा BO² ला हे बघा हा BO ह्या BO² केवढा आहे हा BO 1/2 BD आहे का नाही ह्या BD च्या BO अर्धा आहे. अरे बाबा लक्षात येतंय का तुझ्या डोक्यामध्ये जातंय का हा जो BO आहे ह्या BD च्या 1/2 आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मी म्हणलं ह्या 2 जशाच तसा ठेवला ह्या BO च्या जागी बेटा ह्या BO च्या जागी 1/2 BD चा स्क्वेअर जशाच तसा लिहिला. OC ला काय लिहिशील मग OC ला AC लिहिशील का नाही OC ला AC लिहिशील का नाही 100% सर बरोबर आहे. OC ला मी 1/2 AC लिहीन 1/2 AC 2 ला 2 जशाच तसं ह्या OC च्या जागी फक्त 1/2 AC स्क्वेअर ला स्क्वेअर जशाच तसा लिहीन फ्रॉम 3 आणि 4 म्हणेन मग या ठिकाणी बरोबर आहे जे मी आधी प्रूफ केलं होतं सांगितलं होतं. आता इथं मी जशाच तसं लिहिलं AB² ला AB² BC² ला BC² इज इक्वल टू हा किती आला बेटा हा 2 ला 2 लिहिला. इथं काही नाही म्हणजे इंटू आहे. आता इथं स्क्वेअर कर 1/2 चा स्क्वेअर कर 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर आहे हा स्क्वेअर होल आहे की नाही ब्रॅकेटला 2 चा स्क्वेअर 4 हा 2 ला 2 BD ला BD² पुन्हा प्लस ला प्लस लिही पुन्हा हा 2 ला 2 लिहिला हा 2 ला 2 लिहिला
लिहिला 1/2चा स्क्वेअर आहे, 1ला 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 येतो. हा इंटूला इंटू, एसीला एसी लिहा इथं, एसीला एसी स्क्वेअरला एसी स्क्वेअर देऊन टाका. पुढे लिहून टाक बेटा, AB स्क्वेअरला AB स्क्वेअर, BC स्क्वेअरला BC स्क्वेअर. पुन्हा इथं काय येतो बेटा, हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1/2 BD स्क्वेअर, 1/2 BD स्क्वेअर इथला. हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 प्लसला प्लस लिहा, हा 1/2 AC स्क्वेअर. लक्षात आलं. हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 BD स्क्वेअर प्लस 1/2 AC स्क्वेअर. आता मग ह्याला काय म्हणतो मी, मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2. मल्टिप्लाइंग ईच टर्म, ह्या प्रत्येक टर्मला बेटा आपल्याला काय करायचंय, म्हणजे हे जे इक्वेशन तयार झालं इथं, बरोबर आहे, हे बघा हे जे झालं, ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2 म्हणा. ह्या AB ला 2 न मल्टिप्लाय करा, 2AB स्क्वेअर. ह्या BC ला 2BC स्क्वेअर करा, बरोबर आहे, 2 2 मल्टिप्लाय करायला आपण. ह्या BD ला आता बेटा इथं मल्टिप्लाय 2 न जर मल्टिप्लाय केलं, हे बघा इथं 2 न, इथं जर 2 न मल्टिप्लाय केलं तर हा 2 आणि 2 कट होतो आणि हा 2 आणि 2 वरती कट होतो. त्याच्यामुळं इथं फक्त काय राहतं, हे मल्टिप्लिकेशन कळालं का कसं. इथं तुम्हाला सांगतो, इकडे बघा, ए पोरो इकडे बघा रे, ए पोरो बघा इकडं, हे बघा आता मी मल्टिप्लिकेशन सांगतो इथं. हा बघा, हा मल्टिप्लिकेशन, हा 1 हे 2 इंटू 1/2 आहे आणि प्लस हा BD स्क्वेअर, हा जो आहे ना बेटा, हा इथला 2 कट होतो आणि हा 2 कट होतो. ठीक आहे, म्हणजे राहतं काय इथं फक्त BD स्क्वेअर. आणि पुन्हा इथं पण असंच बघा, हे 2 इंटू 1/2, हा इथं 2 2 कट होतो, AC स्क्वेअर राहतो फक्त. त्याच्यामुळे इथं फक्त AC स्क्वेअर, ह्या BD स्क्वेअर राहिला, AC स्क्वेअर राहिला, ह्याच्यामध्ये हे 2 2 ने कट झालं. ठीक आहे, पुढे बघा, या ठिकाणी पुढे काय केलं, आता मी या ठिकाणी काय केलं, आता हे 2AB आहे का नाही बेटा, 2AB स्क्वेअर आहे का नाही, त्याला मी स्प्लिट करून देअरफोर म्हणून लिहिलं. माझ्याकडे लक्ष द्या बरं का, छान छान एक्झाम्पल आहे बघा. हे बघा, हे 2AB आहे ना, मी ह्या 2AB ला एकदा AB लिहिलं, एकदा AB स्क्वेअर लिहिलं. AB स्क्वेअर 2AB स्क्वेअरला मी एकदा AB स्क्वेअर लिहिलं, AB स्क्वेअर लिहिलं, 2AB चा हिशोब संपला. पुन्हा 2BC चा स्क्वेअर हिशोब करा, प्लस करा, एकदा BC स्क्वेअर लिहा, BC स्क्वेअर लिहा. हा AB 2AB होतं, ह्या 2AB ला इकडे एक वेगळं लिहिलं, ह्या 2BC ला BC एक वेगवेगळं लिहिलं आणि मग इथे पुढे इज इक्वल टू करून हा BD स्क्वेअर लिहिला, हा BD स्क्वेअर लिहिला, प्लसला प्लस लिहिला आणि हा AC स्क्वेअर लिहिला. ठीक आहे, पुन्हा देअरफोर म्हणलं AB स्क्वेअर प्लस, पुन्हा देअरफोर म्हणून मी काय केलं, AB स्क्वेअर प्लस CD, बरोबर आहे, AB स्क्वेअर प्लस या ठिकाणी CD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस या ठिकाणी AD स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, AB हा जो AB आहे हा लक्षात घ्या, हा AB स्क्वेअरला मी AB स्क्वेअर इथं लिहिलं, ह्या AB स्क्वेअरच्या जागी CD लिहिले बघा. कारण बघा इथं लक्षात घ्या, ह्या AB ला पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड कशा आहेत बेटा, फ्रॉम इथं 1 and 2 दिलेला आहे. मी तुम्हाला इथं म्हणलं होतं बघा, फ्रॉम 1 and 2 आपण पॅरलोग्राम म्हणलं होतं का नाही, लक्षात घ्या, फ्रॉम 1 and 2 हा AB म्हणजे CD आहे आणि BC म्हणजे AD आहे म्हणलं होतं आपण. ह्याला 1 and 2 दिलं होतं म्हणून या ठिकाणी आपण ह्या AB स्क्वेअरला AB स्क्वेअर म्हणलं. ह्या पुढच्या ह्या AB ला आपण ही साइड पण म्हणू शकतो, त्याच्यामुळे ह्या AB च्या जागी मी CD स्क्वेअर लिहिलं. हे इम्पॉर्टंट स्टेप आहे, बरोबर आहे, ही इम्पॉर्टंट स्टेप आहे, हे लक्षात ठेवा. हा AB स्क्वेअर, हा AB स्क्वेअरच्या जागी CD स्क्वेअर म्हणला. त्याच्यानंतर BC ला मी BC स्क्वेअर म्हणलं आणि हा एक BC, हा BC ला मी अजून AD पण म्हणू शकतो का नाही, AD म्हणून एका ठिकाणी BC लिहिलं आणि एका ह्या BCच्या स्क्वेअरला मी AD म्हणलं, कारण अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल. अरे बाबा 100% ही स्टेप लक्षात आली का तुझ्या, लक्षात आली सर. पुढे सांगा, हा आलं, हा BC ला BC लिहिला, ह्या BCच्या स्क्वेअरच्या जागी त्याच्या अपोजिटची लिहिली AD, कारण ते दोन्ही इक्वल आहेत, याचा आणि याचा अर्थ एकच होतो. इज इक्वल टू ला इज इक्वल टू लिहिलं BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. बघा आता साइड आल्या का सगळ्या, बघा AB आली, CD आली, BC आली, AD आली, AB आली, CD आली, BC आली आणि AD आली. हे सगळ्याचा स्क्वेअर बेटा, आणि हा BD आणि AC, हा BD आणि AC हा डायगोनलचा स्क्वेअर, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण देअरफोर हेन्स प्रूव्ड म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, हेन्स प्रूव्ड. आपल्याला हे प्रूफ आपण केलेलं आहे. किती छान एक्झाम्पल आहे बघा, सांगा बरं. मला आतापर्यंत सगळ्यात जास्त हे एक्झाम्पल आवडलं बेटा, खूप छान एक्झाम्पल आहे, किती सुंदर एक्झाम्पल आहे, मला सांगा बरं. तुम्हाला फिगर मी परत पण सांगितली आहे बघा. पहिलं पेज बघा ह्या एक्झाम्पलचं,
ह्या एक्झाम्पलचं पहिलं पेज बघा बेटा, किती छान एक्झाम्पल समजून सांगितलं मी आता. 100% डोक्यामध्ये गेलंच पाहिजे. आपण हे असे एक्झाम्पल ना बेटा 3-3, 4-4 वेळेस, हुशार मुलं काय करतात, परत परत बघतात. अरे मी तुम्हाला एवढं समजून सांगतोय, आज माझा 1 सेकंद सुद्धा तुम्ही कानामध्ये हेडफोन लावलात ना, तुम्हाला कळेल की सर स्टॉपच नसतात, सर कंटिन्यू बोलतात, सरांच्या बोलण्यामध्ये फ्लुएन्सी खूप छान आहे. अरे तुमच्यासाठी हे सगळं करतोय मी. लक्षात आलं? हे प्रत्येक शब्द ना शब्द तुम्हाला समजून सांगितला. एक ना एक गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये, तुम्हाला हातामध्ये पेन ठेवा, लगेच सराव करायचा, फिगर काढून बघायचं, स्टॉप करायचं, परत बघायचं. अरे बाबा ह्याच्यातूनच आपल्याला स्मार्ट वेनं अभ्यास करायचा आहे. जगामध्ये तेच लोक पुढे जातात बेटा, जे स्मार्ट वेनं अभ्यास करतात. लक्षात येतं सर्वांना लक्षात येतं? चला ह्याच्यानंतर दुसरं पेज आहे हे. ठीक आहे, या एक्झाम्पलचं हे दुसरं पेज आहे. ठीक आहे, चला बेटा लक्षात ठेवा. खूप छान. लक्षात आलं? चला आता याच्यानंतर आपल्याला हा दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला हे दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे. 10th एक्झाम्पल बघायचं आहे. खूप छान एक्झाम्पल आहे बेटा, हे पण खूप छान एक्झाम्पल आहे. 10th 11th हे सगळे आपल्याला एक्झाम्पल समजून घ्यायचे आहेत. ओके, चला काय म्हणले बघा. 10th एक्झाम्पल, प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू ईस्ट अँड द नॉर्थ. बरोबर आहे, प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग ईस्ट अँड नॉर्थ. ईस्ट कुठं आहे बेटा? हे बघा, प्रणाली अँड प्रसाद वॉकिंग ॲट द सेम स्पीड. आता सपोज मी या ठिकाणी ईस्ट इकडे, जिथं मी मॅप दिलाय पहा, या ठिकाणी मॅप दिलाय बेटा. ही वरची साईड जी असते, आपण कधी पण असं परीक्षेत लिहित बसलो तर समजायचं आपल्या थोबाडाची समोरची साईड, आपल्या वरची साईड ही नॉर्थ असते, आपल्या उजव्या हाताची साईड ईस्ट असते, आपल्या डाव्या हाताची साईड वेस्ट असते आणि आपल्या पाठीमागच्या साईडची बाजू साऊथ असते. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, लक्षात आलं? नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. ओके, मग प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग, दोघं चालायला निघतात. प्रणाली काय करते बेटा? प्रणाली ईस्टकडे जाते. बरोबर आहे, वॉकिंग स्टार्टेड ईस्ट अँड नॉर्थ. लक्षात आलं? प्रणाली ईस्ट आणि प्रसाद नॉर्थकडे जातो. लक्षात आलं? प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग ईस्ट अँड नॉर्थ. प्रणाली जी आहे बेटा ही आता सपोज एक डायग्राम काढला इथं अशा पद्धतीनं, ए पासून इकडे जाते बी पर्यंत प्रणाली जाते ईस्टकडे, आणि ए पासून सी कडे, म्हणजे हे ईस्ट आहे आणि हे वेस्ट आहे. ठीक आहे, प्रणाली अँड प्रसाद वॉकिंग स्टार्टेडली ह्या डायग्राम मध्ये सांगितलं. बरोबर आहे, इकडं आहे ईस्ट, पहिल्यांदा ईस्टकडे जाते प्रणाली, हे प्रणाली आहे पहिल्यांदा ईस्टकडे जाते, आणि हा प्रसाद आहे हा नॉर्थकडे जातो. रिस्पेक्टिव्हली म्हणले, रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय होतो? हे पहिल्यांदा येईल ते इथं जातं, हे दुसऱ्यांदा येईल ते इथं जातं. ठीक आहे, हे इकडे ईस्ट आणि हे इकडे वेस्ट रिस्पेक्टिव्हली. फ्रॉम द सेम पॉइंट ॲट द सेम स्पीड. ओके, आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. आता हे ज्या वेळेला इथून निघाले होते बेटा ए पॉइंट पासून, प्रणाली इकडं आणि प्रसाद इकडं, मग हे दोघं असे गेले ईस्ट आणि वेस्टकडं, मग ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स राहिलं पुन्हा हे का हे, तर हे डिस्टन्स किती आलं म्हणतात तिने? 15√2. हे डिस्टन्स किती आलं? आफ्टर 2 hours जेव्हा ते आलं त्याच्यातलं डिस्टन्स किती आहे? 15√2 किलोमीटर आहे. फाइंड देअर स्पीड पर आवर. बरोबर आहे, ही इकडे कितीला गेली? इकडे ईस्टला गेली, हा इकडे ईस्टला गेली प्रणाली, प्रसाद वेस्टला गेला. बरोबर आहे, प्रसाद नॉर्थला गेला. हे दोघं असे एकदाच गेले, मग ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे हा 15√2 किलोमीटर आहे. मग ह्याच्यामध्ये फाइंड देअर स्पीड म्हणलेला आहे. आता कसं काढायचं ते बघा. या ठिकाणी आपण डायग्राम काढला फ्रॉम पॉइंट ए. आता इथं हे जसं त्या डायग्राम मध्ये लिहिलंय ते लिहिलं आपण. फ्रॉम पॉइंट ए प्रसाद अँड प्रणाली स्टार्टेड वॉकिंग. ठीक आहे, ये या पॉइंट पासून प्रसाद आणि प्रणाली निघालेले आहेत. सेगमेंट ए बी रिप्रेझेंट द पाथ ऑफ प्रणाली. हे जे ए बी ईस्ट कडे चाललंय, हे ईस्ट आहे का नाही इकडच्या साईडला, इकडचं आणि इकडे नॉर्थ आहे. सेगमेंट ए बी रिप्रेझेंट द पाथ ऑफ प्रणाली अँड सेगमेंट ए सी रिप्रेझेंट द पाथ ऑफ प्रसाद.
बरोबर आहे. हा ए बी प्रणालीसाठी आहे. काहीच नाही बेटा, सिंपल ह्याच्यावरून हे काढले, हे एक्सप्लेन केलं इथं. ए बीचा पाथ कुणाचा आहे ते सांगितलं आणि ए सीचा पाथ कुणाचा आहे ते सांगितलं. आफ्टर 2 hours प्रणाली रिचेस ॲट पॉइंट बी आणि प्रसाद रिचेस ॲट पॉइंट सी. बघा आफ्टर 2 hours, 2 hours इथून निघाले होते ना, एक बी पर्यंत पोहोचला प्रणाली आणि एक प्रसाद पोहोचला सी पर्यंत. आफ्टर 2 hours हे दोघं बी आणि सी पॉइंटला पोहोचले आणि बीसीचा डिस्टन्स आहे 15√2. एवढंच आपण सांगितलंय. फक्त ह्याच्यावरून हे फिगर काढली, समोरच्या दिशा कळल्या आणि मग आपण पुन्हा इथं पहिलं एवढं क्लिअर करून टाकलं. ठीक आहे, झालं एवढं. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं मी, बघा पुढे काय सांगितलंय, हार्टली डायग्राम आहे. लेट द स्पीड ऑफ, आपल्याला स्पीड काढायची ना पर आवरची. लेट द स्पीड बी एक्स किलोमीटर पर आवर. आपण पहिल्यांदा धरलं स्पीड किती आहे, एक्स किलोमीटर पर आवर धरली. वी नो डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युलाच आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरोबर आहे. पहिल्यांदा स्पीड आपण एक्स धरली, बरोबर आहे. लेट द स्पीड बी एक्स किलोमीटर पर आवर. नंतर आपण काय म्हणलं, डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स कवर्ड किती केलाय पहिल्यांदा, ए बी. हा ए बी डिस्टन्स कवर्ड धरा, ए बी. ओके, हा ए बी डिस्टन्स कवर्ड. ए बी इज इक्वल टू स्पीड किती आहे, जी स्पीड आपण धरली एक्स किलोमीटर, एक्स धरली. टाइम किती आहे बेटा, 2 hours लागलाय, त्याच्यामुळे किलोमीटर पर आवरला हा 2 hours धरला या ठिकाणी. लक्षात आलं. म्हणजे ए बी किती आलं, ए बी इज इक्वल टू 2x किलोमीटर. हे 2 into x किती झालं, 2x झालं. बरोबर आहे, 2x झालं. हे म्हणजे ए बी किती आलं, 2x किलोमीटर पर आवर आलं. ठीक आहे, ए बी इज इक्वल टू 2x आलं. त्याच्यानंतर आल्सो डिस्टन्स ए सी पण किती आहे बेटा, ए सीचं पण x आणि 2 येईल का नाही. स्पीड किती आहे, स्पीड x आहे आणि हा 2 किती आहे पर आवर दिले. बरोबर आहे. त्याच्यामुळे ए सी किती आलं, ए सी पण आलं 2x किलोमीटर. जसं हे आलं होतं 2x किलोमीटर. ठीक आहे, हे ए बी आलं 2x. म्हणजे हे ए बी काढला आपण, स्पीड होती या ठिकाणी आपण ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवून स्पीड धरली x, टाइम धरला 2. म्हणून या ठिकाणी स्पीड ए बी साठी 2x किलोमीटर आलं, ए सी साठी 2x. हा फॉर्म्युला स्पीड आधी x धरा आणि डिस्टन्सच्या जागी स्पीड इंटू टाइम ठेवा. स्पीड धरा x, टाइम धरा 2. हे x इथलं, हे 2x झालं. डिस्टन्स कवर्ड किती करायचंय पहिल्यांदा, ए बी साठी एवढं आलं 2x किलोमीटर आणि ए सी साठी पण सेम तेवढंच येणार आहे 2x किलोमीटर, कारण दोन्ही तेवढ्यांदाच निघालेत. मग पुन्हा नंतर आता ट्रायंगल मध्ये या. इन ट्रायंगल CAB, इन ट्रायंगल CAB, इन ट्रायंगल CAB. ह्या ट्रायंगल मध्ये या. बाय युजिंग पायथागोरस थेरम म्हणा, बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता ह्याच्यामध्ये पायथागोरस थेरम येऊ शकतो का, आपल्याला ए बी आलं आणि हा CA आलं. बरोबर आहे. हे बघा, हे ए बी काढलं आणि ए सी काढलं, तर पायथागोरस थेरम यूज करू शकतो का ह्याच्यामध्ये, करू शकतो. बाय युजिंग पायथागोरस थेरम, BC स्क्वेअर, हा BC स्क्वेअर इज इक्वल टू CA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. AC स्क्वेअर किती आहे बेटा, 2x चा स्क्वेअर. हा AB स्क्वेअर 2x चा स्क्वेअर. लक्षात आलं. 2x चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 येणार आहे, 4x स्क्वेअर आणि हा 4x स्क्वेअर. हा 15 चा स्क्वेअर किती होतो रे, 15 चा स्क्वेअर, 15 चा स्क्वेअर 225. बरोबर आहे, 225. आणि इथं रूट आहे, ह्या 2 मध्ये रूट आहे आणि इथं 2 आहे. मग हे तुम्हाला माहिती आहे, दोन्ही बाजूला काढून टाकायचं, राहतं फक्त 2. 225 गुणिले 2 बरोबर आहे इज इक्वल टू हा 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. आता इथं कसं येणार मग, हा पुन्हा इथं आपल्याला काय करायचंय, एक्स स्क्वेअर कॉमन बाहेर काढा, एक्स स्क्वेअर काढलं. बरोबर आहे. आणि मग हे एक्स स्क्वेअर जर आपण बाहेर काढलं, हे एक्स आणि एक्स स्क्वेअर बाहेर काढलं इकडं, तर हे 225 गुणिले 2 न्यूमरेटरला आणि 4 into 4, हा 4 प्लस 4 इंटू नाही बरं का, हा प्लस आहे. हा स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर इकडे काढा, कारण एक्स काढायचंय आणि हा 4 आणि 4 आपण 8 केला. 225 into 2 किती येणार आहे, हे बे 2 4 बे चौक 8, 225 ला 4 ने भाग घाला. एक्स स्क्वेअर किती येणार आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी हे 4 आहे ना, हा एक्स स्क्वेअरला टेकिंग स्क्वेअर रूट म्हणून एक्स करा. 225 कुणाचा स्क्वेअर आहे बेटा, 225 15चा स्क्वेअर आहे. 4 कुणाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरच्या जागी फक्त एक्स लिहायचं, एक्स कारण स्क्वेअर करायचा, टेकिंग स्क्वेअर रूट. हा 15/2 येणार. 15/2 म्हणजे किती येणार, हे 225 15चा स्क्वेअर आहे आणि 4 2चा आहे. 15/2 म्हणजे भाग घाला 2नी, 7.5 येतं. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू 7.5. एक्स किती येणार बेटा मग याच्यामध्ये, 7.5 येणार. लक्षात आलं. एक्स किती येणार, 7.5. ओके, लक्षात आलं. स्पीड इज 7 किलोमीटर पर आवर. ओके, 7.5 किलोमीटर पर आवर.
लक्षात आलं. स्पीड इज एक्स इज स्पीड इज 7.5. लक्षात आलं 7.5 हे आपला आन्सर या ठिकाणी येऊन जाईल. कळलं सर्वांना. कसं कसं काढलं रे, किती सोपं होतं बघा. बघताना स्टार महत्वाचा प्रश्न वाटतो, काही नाही. हे दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये हा डायग्राम काढला, ए बी आणि ए सी काढलं, इथं ते ह्याच्यामध्ये शब्दांमध्ये लिहिलं आणि हे लिहिलं की मग आपण डायरेक्टली आपण कुठं आलो, या ठिकाणी आलो. स्पीड हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा डिस्टन्स कवर्ड एवढा आहे ए बी वालं. स्पीड एक्स धरा, पहिल्यांदा एक्स स्पीड धरा आणि मग टाइम 2 आवर्स दिलेला आहे. ए बी काढलं, हे 2 इंटू एक्स 2x झालं, 2x किलोमीटर. ए बी जेवढा आहे तेवढंच हे पण येणार आहे. आणि मग आपण ह्या ट्रायंगल मध्ये हे आलं. आता आपल्याला हे पण पायथागोरस थेरम काढून आपण ह्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. लक्षात आलं बेटा. एक्स म्हणजेच काय या ठिकाणी, लेट द स्पीड बी एक्स, आणि हे स्पीडच आपल्याला काढायची होती. कळलं सर्वांना. बघून घ्या एकदा काय सांगितलंय. खूप सोपं आहे, 3-4 वेळेस बघायचंय. मी 100 वेळेस सांगितलंय तुम्हाला, मी 2-3 वेळेस एक्सप्लेन केलं, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इच अँड एव्हरीथिंग एक्सप्लेन केली. तुम्हाला ती परत परत बघायची. खूप सोप्या मेथडनं सांगतोय, अगदी इझी सगळ्या गोष्टी आहेत बेटा. काही सुद्धा ह्याच्यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाहीये. लक्षात आलं सर्वांना. बघा, सर्वांचे थोबाडे इकडं करा आणि फोकस देऊन बघा अजून एकदा, ठीक आहे. अजून एकदा फोकस देऊन बघा. प्रश्न समजून घेऊन सांगितलेला आहे. लक्षात आलं बेटा. चला, हा पहिला पेज आहे ह्या प्रश्नाचं. पहिलं पेज स्टॉप करून तुम्ही समजून घेऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरं सांगतोय, हे दुसरं पेज आहे, ठीक आहे. चला, आपल्याला आता हा 11वा प्रश्न बघायचा बेटा. 11वा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. ओके, 11वा क्वेश्चन आपण बघूयात. काय म्हणतो 11वा क्वेश्चन बेटा. 11वा क्वेश्चन काय म्हणतो. चला, क्वेश्चन नंबर 11 सर्वांनी इकडे माझ्याकडे बघायचं बेटा. क्वेश्चन नंबर 11 काय म्हणलंय. इन ट्रायंगल एबीसी अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल BAC हा अँगल ABC या ट्रायंगल मध्ये बेटा, ABC दरवेळेला अँगल ए हा नसतो 90, पण इथं ए असं दिलेलं आहे, ए 90 डिग्री, ठीक आहे, ए 90 डिग्री. इन ट्रायंगल ABC अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट BL अँड CM आर मीडियन्स. सेगमेंट BL अँड CM. हे बघा, हा इथून असा यायला की नाही BL, हा BL एक मीडियन आहे ह्या CA बेसचा, आणि हा CM एक मीडियन आहे इकडं ह्या BA बेसचा. CA आणि BA ह्या बेसचा, बरोबर आहे. हा BL एक मीडियन आहे आणि CM एक मीडियन आहे. हा BL एक मीडियन आहे आणि CM एक मीडियन आहे. लक्षात आलं. इन ट्रायंगल ABC अँगल A इज इक्वल टू किती दिलाय बेटा, अँगल A 90 डिग्री. सेगमेंट BL अँड CM आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल ABC. देन प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूफ काय करायचं आहे. देन प्रूव्ह दॅट 4 ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. ठीक आहे. स्टार केलेला प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न असू शकतो, एक्झाम मध्ये पडू पण शकतो, त्यामुळे थोडासा मोठा प्रश्न आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये समजून घ्यायची आहे. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना. याच्यातली इच अँड एव्हरीथिंग समजून घ्यायची गोष्ट. बघा सर्वांनी लक्ष द्या, सर्वांचे मुख इकडे बघा, ठेवा माझ्याकडे. चला, लक्षात आलं. मला काय ते कधी कधी काय होतं माहितीये का, तुम्हाला असं तुमचे थोबाडे इकडे करा, शब्द चांगला वाटत नाही तो म्हणलं, पण हे ठीक आहे, म्हणजे कॅज्युअली, त्याच्यामध्ये इतकं काही नाहीये, कॅज्युअली घेत चला. मला जास्त हे करत जाऊ नका, लोड घेत जाऊ नका.
विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसांपासून आपण अभ्यास करत आहोत तुमच्यासोबत. मला तुम्ही बघताय, तुमचा प्रोत्साहन, मला खूप तुमच्याकडनं जे प्रेम मिळतंय ना ते खूप जास्त आहे. तुम्ही जे आठवण करता की सरांनी जे सांगितले ते खूप छान सांगितलंय, मला फोन करता. मी तुम्हाला परवानगी दिलेली आहे, माझा नंबर तुम्हाला ॲपमध्ये दिसतोय, कॉन्टॅक्ट माझा पर्सनल नंबर आहे तो. कधीही तुम्ही मला संपर्क करू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली किंवा एखादी गोष्ट तुम्हाला वाटलं की सर हे मला ह्याच्यामधलं हे सांगा किंवा हे मला करायचंय, तर प्रत्येक गोष्ट तुम्ही मला सांगू शकता बेटा. ठीक आहे, त्यामुळे घाबरण्याची अजिबात कसलीही आवश्यकता नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये, तुमच्या कसल्याही डिफिकल्टीमध्ये मी सोबत आहे. तुमचं आज तुम्ही 10वीला आहात, पण तुम्हाला पुढे तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय, मेडिकलला जायचंय, कशा पद्धतीनं सर करिअर करायचंय, प्रत्येक ईच अँड एव्हरी या 21व्या शतकामधला जवळपास मी तुम्हाला माझी पर्सनल 2 मिनिटांमध्ये गोष्ट सांगतो. मी ज्या वेळेला म्हणजे शिक्षण शिकायचो त्यावेळेला मी खूप अभ्यास केलेला आहे बेटा, प्रचंड अभ्यास केलेला आहे. मी एका जागी अभ्यास जवळपास एका रूममध्ये मी 15-15 दिवस लॉक करून अभ्यास करायचो, बरोबर आहे. आणि ही खूप म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यासाचं कुठंतरी माझ्या विद्यार्थ्यांना, मुलांना फायदा व्हावा ह्याच्या पाठीमागं माझी ती तळमळ होती की आमच्या मुलांचे जे प्रॉब्लेम मेन आहेत ते प्रॉब्लेम मुलांना समजून सांगता यावे, त्याच्यासाठी मला काय कॉन्ट्रीब्युशन करता येईल. आणि या सगळ्या एकूणच अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये बेटा तुम्हाला सर्व माहिती असेल की मॅथमॅटिक्सला मुलं खूप घाबरतात. मला मॅथमॅटिक्स तुमच्या मनामध्ये बसवायचंय, मला मॅथमॅटिक्स तुमच्या अंगामध्ये भिनवायचंय. बघा आज तुम्हाला अवघड जात असेल, असू द्या, पण आपला ज्या वेळेला कोर्स संपेल, आपलं पूर्ण हे सगळं तुम्ही बघून संपवाल, 4 ते 5 वेळेस सगळं बघाल, परीक्षेच्या रिव्हिजनसाठी तुम्ही बघाल, त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल की खरंच सरांनी जे घेतलंय ते खूप अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये, सरांनी जे घेतलंय त्यामध्ये खूप डीपनेस आहे. मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भविष्यामध्ये खूप मोठा फायदा देऊन जाणार आहेत, लक्षात येईल. त्यामुळे सातत्यानं जेवढं तुम्हाला टचअपमध्ये राहता येईल, जेवढं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करता येईल, मी खूप एनर्जी देऊन यामध्ये माझी जवळपास माझे 206 हाडांची एनर्जी पुट करून, मसलची एनर्जी पुट करून माझा घसा एवढा खवखव करतो तर बोलून तरी देखील ते सगळं मध्ये पुट करून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवतोय. तर ह्याच्या पाठीमागं काही कारणं आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, सर्वच विद्यार्थ्यांना जे हुशार असतील, मीडियम असतील, जे काही ज्यांना जमत नाही त्या सर्वच विद्यार्थ्यांना हे समजावं, सोपं जावं आणि हा विषय आपला वाटावा, हा त्याच्या पाठीमागचा विद्यार्थी मित्रांनो उद्देश आहे. त्यामुळं मी जे सांगतोय त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करत चला. तुमचा 2 मिनिट घेतला विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी 11वा प्रश्न बघूयात. काय म्हणतो 11वा प्रश्न? इन ट्रायंगल ABC अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री, BL इज इक्वल टू CM. हे आपल्याला ह्याच्यामध्ये त्यांनी काही नाही म्हणले. हा अँगल 90 डिग्री आहे, BAC ट्रायंगल आहे, बरोबर आहे. आणि हा जो CM एक मीडियन आहे आणि हा BL एक मीडियन आहे म्हणते. ठीक आहे, प्रूफ दॅट करायचंय. आपण म्हणलं पहिल्यांदा, चला प्रूफ दॅट हे करायचं म्हणल्यानंतर आपण म्हणलं पहिल्यांदा प्रूफ म्हणलं इन ट्रायंगल BAL, इन ट्रायंगल BAL, इन ट्रायंगल BAL. ह्या ट्रायंगलमध्ये जावा, इन ट्रायंगल BAL, इन ट्रायंगल BAL, इन ट्रायंगल BAL. अँगल BAL इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला ए अँगल शो करायचा आहे. अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री गिवन दिले. अँगल BAL इज इक्वल टू 90 डिग्री. आता याच्यात 90 डिग्री जर असेल BAL मध्ये तर बाय पायथागोरस थेरम यूज करा. BL स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर, बरोबर आहे. ह्या BAL मध्ये ये जर आपल्याला 90 डिग्री असेल तर ह्याच्या अपोजिटची साईड आहे ही BL, तर BL स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर, बरोबर आहे. BL स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. पुढे म्हणलं इन ट्रायंगल MAC, इन ट्रायंगल MAC, बरोबर आहे. इन ट्रायंगल MAC. ह्या ट्रायंगल मध्ये जावा बेटा, आपण इथून आलो, आता इथं जावा MAC, इन ट्रायंगल MAC, इन ट्रायंगल MAC. अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री, बरोबर आहे. ह्या ट्रायंगल मध्ये आपण जसं BAL मध्ये यूज केलं तसं आता BAMAC मध्ये यूज करा पायथागोरस थेरम, कारण हा A च्या अपोजिटची जागा कोणती आहे इथं? ह्या ट्रायंगल मध्ये MC आहे, तर MC स्क्वेअर मला ह्याला CM पण म्हणू शकता. CM स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. CM स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. CM स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ह्याला आपण दुसरं नाव दिलं. आणि हे दोन्ही जे इक्वेशन आहेत, पहिलं आणि दुसरं, याला ॲडिंग करा. ॲडिंग 1 and 2, ॲडिंग 1 and 2, बरोबर आहे. ॲडिंग 1 and 2 केलं. ॲडिंग 1 and 2 केल्यानंतर काय बेटा, हे बघा, हे पहिल्यामधलं BL आणि हे इथलं CM ॲड करा. BL स्क्वेअर, बघा हा BL आहे, हा BL स्क्वेअर प्लस या ठिकाणी हा BL स्क्वेअर
प्लस या ठिकाणी CM स्क्वेअर, BL आणि हा CM हा दुसरा आहे आणि हा पहिला आहे. तर इथला BL घ्या, इथला CM घ्या, ऍड करा, इज इक्वल टू द्या, इथला BA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर, BA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर आणि प्लस करून हा AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, याला तिसरा नंबर दिला. लक्षात आलं? पहिल्यांदा हे थेरम हा प्रश्न पाहिल्यानंतर स्पेशली लक्षात ठेवायचा, हा प्रश्न पाहिल्यानंतर आपण ह्या BAL या ट्रायंगल मध्ये गेलो, MAC या ट्रायंगल मध्ये गेलो, दोन्हीमध्ये पायथागोरस यूज केला आणि हे दोन्ही ऍड केलं. बरोबर आहे? इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पुढे काय बघायचंय बघा. पुढे इथपर्यंत आल्यानंतर पुढे काय बघायचंय? नाव म्हणा. नाव म्हणलं आपण या ठिकाणी काय म्हणलं? नाव AM इज इक्वल टू 1/2 BA. AM इज इक्वल टू, आता हा आपला मीडियन होता कनी, हा इथला M हा मीडियन आहे ना, हा CM मीडियन टाकलाय आपण. तीच फिगर आहे, छोट्या स्वरूपात लिहिलेली आहे. ओके, तीच फिगर आहे. AM हा जो CM आहे हा मीडियन आहे, त्याच्यामुळे हा BM आणि MA अर्धा अर्धा होतो ह्या BA च्या. बरोबर आहे? त्यामुळे मी इथं काय म्हणलं? AM इज इक्वल टू 1/2 BA. हे बघा, हा AM जो आहे बेटा, हा AM किती आहे बेटा? हा BA च्या अर्धा आहे. बरोबर आहे? BA च्या अर्धा. म्हणून या ठिकाणी म्हणलं नाव AM इज इक्वल टू 1/2 BA. याला चौथा नंबर दिला आणि रिझन दिलं M इज मिड पॉइंट. आणि पुन्हा AL ला काय दिलं बेटा? AL ला बघा, हा जो आहे या ठिकाणी AL इथं आहे पॉइंट. AL इज इक्वल टू 1/2 AC. बरोबर आहे? हा AL, हा इथं L हा मिड पॉइंट आहे. हा जो BL इथून मीडियन टाकला होता हा L, तर हा AL जो आहे ह्या AC च्या अर्धा आहे. हा AL जो आहे ह्या AC च्या अर्धा आहे. त्यामुळे मी हे लिहून घेतलं. पुन्हा आधी पायथागोरस यूज केला, पुन्हा AL आणि हा AM मी सांगितलं अर्धा अर्धा आहे AC आणि BA च्या. L इज मिड पॉइंट. बरोबर आहे? पुन्हा नंतर इथे आपल्याला हे पुट 4th and 5 इन थर्ड इक्वेशन. आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे आपण या ठिकाणी हे AM आणि AL जे होते ह्याच्यामध्ये त्या थर्ड इक्वेशन कोणता आहे या ठिकाणी? हे बघा, हे थर्ड इक्वेशन. लक्षात आलं? ह्याला इथं तिसरा नंबर दिला होता. बरोबर आहे? AM आणि AL. त्या AL च्या जागी काय लिहायचंय? ह्या AL च्या जागी 1/2 AC लिहा. AL च्या जागी ह्या 1/2 AC लिहा. आणि AM च्या जागी काय लिहा? AM च्या जागी 1/2 AB लिहा. ठीक आहे? 1/2 AB. मग या ठिकाणी मी लिहिलं बघा काय लिहिलेलं आहे. ह्या BL ला BL लिहिला, देअरफॉर म्हणून BL ला BL लिहिला, CM ला CM लिहिला, BA ला BA स्क्वेअर लिहिला, प्लस हा जो इथं काय होता बेटा? इथं काय होता? AC च्या जागी काय होता या ठिकाणी? AL होता. इथं AL होता आणि BA च्या जागी काय होता? इथं AM होता. ठीक आहे? बघा, इथं AM होता मागच्या इक्वेशन मध्ये. ह्या AL च्या जागी मी लिहिला 1/2 AC चा स्क्वेअर, हा इथं स्क्वेअर, आणि AM च्या जागी लिहिला 1/2 BA चा स्क्वेअर. ठीक आहे? AM च्या जागी लिहिला 1/2 AB चा स्क्वेअर. ठीक आहे? किंवा BA चा स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर जशास तसा लिहा. ठीक आहे? आता पुढे काय केलं मी या ठिकाणी लक्षात घ्या. हे जसे इथं पुन्हा ह्याला सोडून घेतलं, BL चा BL स्क्वेअर, CM चा CM स्क्वेअर, हा इज इक्वल टू BA स्क्वेअर. हा इथं काय लिहिला मग या ठिकाणी? हा 1/2 AC स्क्वेअर आहे. तर हा AC इंटू 1 AC होणार आहे. AC चा स्क्वेअर हा 2 काय होणार आहे? 2 चा स्क्वेअर किती येतो? 4 होतो. म्हणजे हा AC वरती असतो ना, हा AC इंटू 1 AC स्क्वेअर होणार, हा AC स्क्वेअर, आणि हा 2 चा स्क्वेअर 4 येणार. AC स्क्वेअर प्लस 4, हा प्लसला प्लस येणार इथं. हा BA इथं येणार बघा न्यूमरेटरला. BA इंटू 1 BA होणार, 2 चा स्क्वेअर होणार 4, BA स्क्वेअर प्लस 4, आणि हा प्लसला प्लस येणार, AC स्क्वेअरला AC स्क्वेअर येणार. ठीक आहे? मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 4, मल्टिप्लाइंग ईच टर्म आपल्या प्रत्येक टर्मला ह्या प्रत्येक टर्मला 4 न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे? ह्या प्रत्येक टर्मला 4 न मल्टिप्लाय करा. ह्या BL च्या जागी इथं 4 लिहा, ह्याला मल्टिप्लाय 4 करा, ह्याला मल्टिप्लाय 4 करा. ह्याला मल्टिप्लाय 4 केलं म्हणजे हे बघा, ह्याला मल्टिप्लाय 4 केलं की हे 4 आणि 4 कटतं. ह्याला मल्टिप्लाय 4 केलं की इथे हे बघा ना, इथं मल्टिप्लाय 4 केलं तर हे 4 कटतं. हे मल्टिप्लाय 4 केलं तर 4 हे 4 कटतं. फक्त AC आणि BA राहतं आणि इथे एक 4 मल्टिप्लाय तुम्ही करू शकता. ठीक आहे? लक्षात आलं? हे कळलं सर्वांना? ठीक आहे? आता मल्टिप्लाइंग 4 केलं तर ह्या BL च्या जागी इथं लिहा 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर, हा 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअरच्या जागी 4BA स्क्वेअर, हा प्लस इथं मल्टिप्लाय 4 केल्यानंतर 4 कट होतो, फक्त AC स्क्वेअर राहतं. बघा, फक्त AC स्क्वेअर राहिला. पुढे काय या ठिकाणी? हा BA स्क्वेअर प्लस अपॉन 4, हा 4 मल्टिप्लाय होतो, BA स्क्वेअर राहतो. फक्त मल्टिप्लाय म्हणजे कट होतो, डिवाइड होतो.
बरोबर आहे, बी ए स्क्वेअर राहतो आणि हा ए सी स्क्वेअरच्या जागी इथं मल्टिप्लाय 4 केल्यानंतर 4ac स्क्वेअर होतो. ठीक आहे, आता इथे लक्षात घ्या ह्या स्टेपला काय केलं मी, देअरफॉर 4bl स्क्वेअर प्लस 4cm स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा बघा बरं 4ba स्क्वेअर आणि हा ba स्क्वेअर इथं आहे का नाही, 4ba स्क्वेअर प्लस सिंगल ba स्क्वेअर किती होतो, 5ba स्क्वेअर होतो. हे दोन्ही काय होतात, 5ba स्क्वेअर आणि हा ac स्क्वेअर प्लस 4ac स्क्वेअर हा किती होतो बेटा, हा 5ac स्क्वेअर. म्हणजे हा 4ba प्लस 1ba 5ba झाला, हा 1ac म्हणजे आणि 4ac स्क्वेअर ह्या दोघांचा प्लस 5ac स्क्वेअर झाला. ठीक आहे, लक्षात आलं. हा 4 मी कॉमन काढला इथे, हा इथं लिहिला बेटा bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर, हा 4 कॉमन काढला इथं bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर आणि ह्याच्यामध्ये हा 5 कॉमन काढला, मध्ये लिहिलं ba स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर, याला 6वा नंबर दिला. ठीक आहे, याला 6वा नंबर दिला. आता पुढे मी इथं म्हणलं इन ट्रायंगल BAC या BAC इन ट्रायंगल BAC अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम म्हणलं. या ह्याच्यामध्ये पुन्हा यूज करा अँगल BAC. आधी आपण मधले घेतले होते बरोबर आहे. आता मोठा ट्रायंगल घ्यायचा BAC. तर ह्या ट्रायंगल मध्ये बेटा पायथागोरस थेरम यूज केला. BC स्क्वेअर ह्या अँगल A च्या अपोजिट हा BA आहे मोठ्या ट्रायंगल मध्ये. हायपोटेनियस BA स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणा. पुट 7 and 6 आपल्याला काय मिळतं या ठिकाणी, पुट 7 and 6 आपल्याला काय मिळतं, आपल्याला इथे बघा हा 4bl हा BC स्क्वेअर इज इक्वल टू, हा BC स्क्वेअर इज इक्वल टू, लक्षात आलं, पुट 7 and 6 आपल्याला काय लिहिलं आपण, हा 4bl स्क्वेअर जशाच तसा 4bl स्क्वेअर प्लस हा cm स्क्वेअर इज इक्वल टू हा BA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता हे बघा हा BA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, हा BA स्क्वेअर, हा BA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर काय होणार आहे, BC स्क्वेअर होणार आहे. तर मी हे जे आहे ह्या BA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरच्या जागी हे BC स्क्वेअर लिहिलं. लक्षात आलं, इथे 5 हे 5 तर जशाच तसंच आहे बघा, हा 5 तर हे जशाच तसंच लिहिलं मी, हा 5 ला 5 जशाच तसं लिहिलं. फक्त ह्या BA स्क्वेअर AC स्क्वेअरच्या जागी हा BA स्क्वेअर AC स्क्वेअरच्या जागी BC लिहिलं. फक्त हा इथं बदल झाला इम्पॉर्टंट. ठीक आहे, अशा पद्धतीनं मी हेन्स प्रूव्ड आपल्याला हे प्रूफ करायचं होतं. विशेष लक्षात घ्या एक्झाम्पल. ठीक आहे, विशेष मला एक्झाम्पल खूप आवडले, खूप समजून सांगितले. बघा 5 वेळेस तरी तुम्ही बघा, 5 वेळेस तरी प्रत्येक स्टेप समजून सांगितले. लिहून बघा, हातामध्ये पेन घ्या, असं लिहायचं. प्रत्येक गोष्ट लक्षात आली पाहिजे बेटा, मी समजून सांगितलंय. पोरांनो कळलं का बेटा, 100% कळलं का. बघा अजून एकदा बघा. चला हे पहिलं पेज आहे, ह्याचं पहिलं पेज आहे. 100% लक्ष द्या सर्वांनी. झालं, हे कळलं सर्वांना. हे पुढे घ्या. हे कळलं इथपर्यंत कशा पद्धतीनं प्रूफ केलाय आपण. किती सुंदर एक्झाम्पल आहे बघा. लक्षात आलं पाहिजे रे मुलांनो, जेव्हा आपल्याला इंटरेस्ट नाही, जॉमेट्रीमध्ये फिगर काढता आली पाहिजे, एक्सप्लेन करता आली पाहिजे, प्रत्येक टर्मिनॉलॉजी कळल्या पाहिजेत. मी तुम्हाला खूप इंट्रोडक्शनच्या भागामध्ये ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला समजून सांगितलंय. आणि जसं जसं आपण शेवटीकडे जाऊ तसं एक्झाम्पल हार्ड असणारच आहेत, पण अवघड काही नाहीये. लक्षात आलं, अवघड याच्यामध्ये काही सुद्धा नाहीये. पहा कळलं का मुलांनो, खूप सोप्या गोष्टी आहेत, अवघड कसल्याही प्रकारच्या गोष्टी नाही आहेत. ओके, चला याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. कोणता क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला 12th क्वेश्चन आहे बघा. आता 12th. ओके, 12th क्वेश्चन आहे. 12th क्वेश्चन बघायचा आपल्याला. ओके, चला काय म्हणतो रे 12वा क्वेश्चन काय म्हणतो, लक्ष द्या सर्वांनी, फोकस घ्या इकडे. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम आहे ABCD हा पॅरलोग्राम आहे बरोबर आहे. ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ वन ऑफ द डायगोनल इज 14 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ अनदर डायगोनल. ठीक आहे, आपल्याला अनदर डायगोनलची ही काढायची आहे.
ओके, आपण पहिल्यांदा या ठिकाणी पॅरलोग्राम काढा. ABCD हा पॅरलोग्राम काढला. AC आणि BD हे दोन डायगोनल या ठिकाणी काढले. मग या ठिकाणी आपण लिहिलं बेटा, काय लिहिलं? लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी द गिवन पॅरलोग्राम. ABCD बी द गिवन पॅरलोग्राम. ओके, आपल्याला डायगोनल अनदर डायगोनलची लेंथ काढायची आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण म्हणलं लेट डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. आपल्याला हे जे AC आणि BD डायगोनल आहेत हे O मध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट होतात. मग या ठिकाणी मी काय म्हणलं? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर काय म्हणले? सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर. ऍडजसेंट साइड म्हणजे कशा रे? इकडची एक साइड, इकडची एक साइड, इकडची एक साइड, इकडची एक साइड. मग या ठिकाणी या AB प्लस BC स्क्वेअर हा AB आणि या ठिकाणी नाही, ऍडजसेंट म्हणजे ही अपोजिट साइड झाली बेटा. ऍडजसेंट म्हणजे ही आणि ही सोबतची. ऍडजसेंट ही अपोजिट झाली अशी. अपोजिट म्हणजे ही साइड आणि ही साइड. ऍडजसेंट म्हणजे कशी? म्हणजे ऍडजसेंट म्हणजे असं म्हणत नाहीत का, असं इकडे एक बसायचं, इकडे एक बसायचं, म्हणजे ही एक आणि ही एक सोबतची, ह्याला अशी असणारी. बरोबर आहे. म्हणजे AB चा स्क्वेअर ह्याचा सम म्हणले, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ऍडजसेंट साइड. AB चा स्क्वेअर आणि BC चा स्क्वेअर किती येणार आहे? ती 130 येणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हणले AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे 130 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. आणि AC किती आहे बेटा ह्याच्यामध्ये? आणि लेंथ ऑफ वन ऑफ द डायगोनल्स किती आहे? 14. त्याच्यामुळं हे आणि ह्याची आपण किती म्हणली? 130 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि AC वन डायगोनलची लेंथ आहे 14 सेंटीमीटर. ठीक आहे, AC आलं 14 सेंटीमीटर. इथपर्यंत तर गिवनच आहे का नाही? इथपर्यंत तर गिवनच आहे, काही डिफिकल्टी नाहीच आहे. पुढे काय मग आता इंटरसेक्ट केल्यामुळे आपण काय म्हणू शकतो? हा AO जे आहे, AO AC च्या अर्धा आहे. AO AC च्या अर्धा आहे या AO. म्हणून या ठिकाणी म्हणले AO इज इक्वल टू 1/2 AC. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. पॅरलोग्राम जर असेल आणि त्याचा डायगोनल जर दिला असेल आणि इंटरसेक्ट करून असेल तर हा जो AO आहे अर्धा, तो हा AC च्या अर्धा असतो. ठीक आहे, AO इज इक्वल टू 1/2. म्हणजे AO किती येणार आहे? AC जर 14 असेल बेटा, AC जर 14 असेल, AC जर 14 असेल, 14 असेल, AC जर 14 असेल तर AO किती येणार आहे? AO येणार आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे इफ AC इज 14 देन AO इज हाफ. बरोबर आहे. AO इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. लक्षात आलं इथपर्यंत? AO इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. AO इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. कळलं बेटा हे 100%? व्हेरी गुड. AO is equal to 7 centimeter. In triangle ABC, segment BO is the median. In triangle ABC, आता या ह्याच्यामध्ये या in triangle ABC हा BO जो आहे हा BO मीडियन आहे बेटा. हा बघा ना, हा BO ह्या ट्रायंगल मध्ये ABC हा BO मीडियन आहे. हा BO मीडियन आहे. बाय अपोलोनियस थेरम म्हणा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2BO स्क्वेअर प्लस 2OC स्क्वेअर. बरोबर आहे. 2AO स्क्वेअर म्हणा, 2AO स्क्वेअर म्हणा, 2BO स्क्वेअर. हे OC आणि हे इक्वलच आहेत का नाही? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2BO स्क्वेअर प्लस 2AO स्क्वेअर. लक्षात आलं? इकडचं घ्या किंवा इकडचं. लक्षात आलं? हे AO स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय अपोलोनियस थेरम आपण सांगितलं. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपल्याला दिलाय का? 100% दिलाय सर. ऍडजसेंट साइडचं दिलं होतं आपल्याला 130 दिलाय. 130 दिलाय जे गिवन आहे ते. हा 2 ला 2, BO स्क्वेअरला BO स्क्वेअर. AOs किती काढलाय? AO किती काढलाय बेटा? AO 7 काढलाय का नाही? म्हणून या ठिकाणी मी काय म्हणलं, हे 2 ला 2 लिहिलं, AO स्क्वेअरला 7 लिहिलं. हा 7चा किती येतो स्क्वेअर? 49 इंटू 2, 49 इंटू 2. लक्षात आलं? हा BO स्क्वेअरला BO स्क्वेअर, 130 ला 130, 2BO स्क्वेअरला 2BO स्क्वेअर, 49 इंटू 2 98 झालं. बरोबर आहे. हा मग 2BO स्क्वेअर इथं लिहिला मी. 2BO स्क्वेअर इज इक्वल टू 130, 130 मायनस 98, 130 मायनस 98, 130 मायनस 98 आलं 32 आणि 2BO स्क्वेअर. आता या ठिकाणी हा BO स्क्वेअर हा 2 इथलं डिनॉमिनेटरला घेऊन गेलो मी. हा 2 डिनॉमिनेटरला 32च्या खाली घेऊन गेलो. BO स्क्वेअर राहिला फक्त. BO स्क्वेअर इज इक्वल टू 32/2. हा BO स्क्वेअर हा 2 नी याला डिवाइड करा 32 ला, 16 आलं. 2 1 जा 2,
2 16 जा 32 आणि हे BO स्क्वेअर इज इक्वल टू 16. अरे बाबा टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर कट करीतला BO ली फक्त. 16 कशाचा स्क्वेअर आहे, 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4 चा. बरोबर आहे. BO इज इक्वल टू 4, BO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. लक्षात आलं. BO किती आहे बेटा, हा BO किती काढला, BO काढला 4. अरे बाबा BO जर 4 असेल तर कधीही लक्षात घे, हा BO जर 4 असेल तर हा BD ह्याच्या डबल असणार आहे. कारण BD हा अर्धा, हा BO ह्या BD चा अर्धा आहे, हा BO हा BD चा अर्धा आहे. अरे बाबा हा BO हा BD चा अर्धा आहे, कारण डायगोनल इंटरसेक्ट इच अदर आहेत, डायगोनल बायसेक्ट. त्याच्यामुळे BO इज इक्वल टू, हा BO इज इक्वल टू 1/2 BD, BO इज इक्वल टू 1/2 BD. BO आला 4 आणि 1/2 इज इक्वल टू BD. हे इकडं डिवायडेड मधलं गुणाकारात गेलं. 4 into 2 किती होणार बेटा, 8 होणार. कारण हे जर 4 असेल तर हे पूर्ण 8 येणार आहे डबल. BD is equal to 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ऑदर डायगोनल इज 8 सेंटीमीटर. हे आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. किती सुंदर आन्सर आहे मला सांगा बरं. किती सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय, किती सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय. काहीतरी डिफिकल्टी आहे का बेटा ह्याच्यामध्ये, काहीतरी डिफिकल्टी आहे का, 100% इझी आहे का नाही. चला 100% इझी आहे. बघून घ्या एकदा, बघून घ्या बेटा. ह्याच्या मागलचं हे बघा, हे पहिलं आपलं पहिलं पेज आहे ह्या एक्झाम्पलचं. लक्षात आलं, 12व लक्षात आलं सर्वांना, मुलांना सर्वांनी लक्षात घ्या बेटा. खूप सोपं आहे. 100% फोकस द्या माझ्याकडं. चला पहिलं पेज बघितलं, स्टॉप करून बघू शकता. दुसरं पेज आहे या एक्झाम्पलचं. ठीक आहे, हे दुसरं पेज आहे या एक्झाम्पलचं. लक्षात आलं सर्वांना. व्हेरी गुड, खूप छान. तुम्ही सर्वजण खूप हुशार विद्यार्थी आहेत बेटा, खूप हुशार विद्यार्थी आहेत. लक्षात आलं का सर्वांना. खूप छान. आणि हे जे आहे बेटा, आता आपलं या ठिकाणी 13वं एक्झाम्पल चाललंय. ठीक आहे, आपलं आता या ठिकाणी 13वं एक्झाम्पल चाललंय. आपल्याला 13वं एक्झाम्पल बघायचंय. लक्षात आलं, आपल्याला आता 13वं एक्झाम्पल बघायचंय. तर ते 13वं एक्झाम्पल या ठिकाणी आपण आता घेऊया. ओके, चला.